दक्षिण सोलापुर विधानसभा निर्वाचन क्षेत्र के निर्दलीय प्रत्याशी धर्मराज कराती का सुशील कुमार शिंदे ने समर्थन किया और अच्छी प्रतिमा का व्यक्तित्व बताते हुए आज उन्होंने पत्रकारों के सामने अपने मन की बात कह दी और इंडिया गठबंधन के प्रत्याशी अमर पाटिल का विरोध किया। देखिए एक रिपोर्ट। धन्यवाद। आहात सहकुटुंब दरवेळेसप्रमाणे आजही बजावलेला आहात, काय वातावरण आहे राज्यभरामध्ये, कसं पाहताय निवडणुकांकडे? नाही, आता आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलू आणि मग परत राज्यभराचं बोलू। आपल्या ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो, मग आमच्या खासदारकीचं असो किंवा आमदारकीचं असो, पण ह्या जागेत आत्ता काडादी कॅन्डिडेट आहेत, तिथे उमेदवार आहेत असेंब्लीला, तर त्यांचेही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता, शांत स्वभावाचा, सगळ्यांचं समजून घेणारा, सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे। त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं। मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही, मग मानेने ह्यांनाही सपोर्ट केला धर्मराज काडादींना। एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। साहेब, खरं तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना देखील आपल्या सोबत आहे, मात्र त्यांचा प्रचार होताना पाहायला मिळत नाही आहे। धर्मराज काडादी साहेब आपल्यासोबत दिसत आहेत, काय नक्की मेसेज आहे? नाही, मेसेज नक्की असं काय नाही, त्यानं शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ, ज्या ठिकाणी मी 2दा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो। त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते। हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे। साहेब, याच्यामध्ये आघाडीत बिघाडी होणार नाही का? कारण नाही, मला नाही वाटत की ते समजू शकता। आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं तुम्ही गडबडीत हे केलेलं आहे म्हणून, हे बरोबर नाही, हे आम्ही आणून दिलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी जाहीर व्यासपीठावरून सांगितलं होतं की मी तुमच्या प्रचाराला आलो आहे, तुम्ही माझ्या प्रचाराला या। ठीक आहे, होतं, पण त्यांना त्याच्यानंतर आम्ही सांगितलं ना, समजून सांगितलं त्यांना। म्हणजे आपला पाठिंबा आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा हा धर्मराज काडादी यांना असं म्हणायचं? हो हो हो।